नमस्कार मंडळी, मी वैभव. आज फादर्स डे आहे. पण माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा पप्पांचा दिवस आहे. कारण माझ्या मम्मी-पप्पांनी काय आणि तुमच्या आई-वडिलांनी काय, प्रत्येकानं झगडून दाखवलंय. आणि गावात आमचं एक शेत आहे आणि मी राहतो आता सध्या तासगाव तालुक्यामध्ये आणि आमचं जिकडे शेत आहे तो खानापूर तालुका. आणि त्या शेतामध्ये पाणी नाही. आम्हाला मागं पुढे तिकडे घर बांधायचं आहे. एक आई-वडिलांची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही आज इकडे बोरवेल घेणार आहोत. त्यासाठी आम्ही इकडे मी, माझा भाऊ, पप्पा, माझा मित्र अनिकेत हे एवढे सगळे आलोय. पप्पांची एक इच्छा आहे की बोर पाडायची. प्रत्येक वेळी परिस्थितीला तोंड देत काही कारणास्तव बघता बघता बरीच वर्ष निघून गेली या गोष्टींमध्ये. कारण की प्लॅनिंग व्हायचं ना, कुठून ना काहीतरी राहायचं. एक पप्पांचं स्वप्न होतं आणि आज ते स्वप्न अजूनही मातीखालीच होतं. शेवटी सगळ्या कुटुंबाने ठरवलं. त्यात माझा लहान भाऊ किरण याचा मोठा सपोर्ट असतो. जरी माझ्यापेक्षा तू लहान असला तर प्रत्येक कामात तो माझ्यापेक्षा पुढे असतो. आम्ही ठरवलं आता काही झालं तर पप्पा म्हणतायत ते करायचं. शेवटी तो दिवस आला. बोरवेल पाडायला सुरुवात केली. बोरवेलची मशीन आली आणि आता तुम्ही बघतच असाल इकडे आम्ही पूजा करतोय. आणि आमच्या गावातले एक पानाडे आहेत, आम्ही त्यांना माधुमामा म्हणतो. त्यांचाही खूप मोठा सपोर्ट होता कारण त्यांनी पाणी वगैरे दाखवलं. त्यांना बरेच ह्या क्षेत्रातनं नॉलेज आहे. शेवटी तो दिवस आला आणि आम्ही आता बोरवेल बघा इकडे लावतोय. बोरवेल मशीन आली, पूजा करून झाली. कुलदैवत ज्योतिबाचं नाव घेऊन आणि स्वामींचं नाव घेऊन ड्रिल पाडायला सुरुवात केली. आणि आज खूप भारी वाटत होतं आणि तेवढंच दडपणही होतं. पहिल्यांदाच असं काय तर प्रयोग करतोय, त्यामुळं सगळ्यांचं लक्ष तिकडेच होतं. बोरवेल मशीन आली, पूजा करून सगळं झालं. देवांची वगैरे नावं घेतली, पूजा झाली. 100 फूट झालं, 150 फूट पाणी नाही. पप्पा, किरण, भाऊ आणि मी असे टक लावून बघत होतो. इतका खर्च, कारण की आम्हाला जमिनीला दर पण जास्त नव्हती. त्यामुळे आम्हाला केसिंग भरपूर जवळजवळ 100 फूट केसिंग घालावी लागली. त्यातच आमचे जवळजवळ 55,000 रुपये गेलेले. आणि तुम्हाला सांगतो 180 फुटावर पहिला पाण्याचा फवारा उडला. एवढं भारी वाटलं ना. स्वामी समर्थ महाराजांची कृपा झाली. ज्योतिबा देव पावला. सगळी मुलं आनंदात होती. पप्पाच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना तो खरंच बघण्यासारखा होता. खूप भारी वाटलं. आणि सांगतो तुम्हाला 180 पासून जे पाणी चालू झालं ते आम्ही जवळजवळ 640 फूट बोर मारले. ते कंटिन्यू शेवटपर्यंत चालूच होतं. परत आणि पप्पांनी इकडे नारळ फोडला आणि नारळ फोडून पुढं आणि कंटिन्यू काम केलं. आणि इकडे हे केसिंग पाईपा जवळजवळ 100 फुटापर्यंत ह्या केसिंग पाईपा लागल्या. त्यामुळे जवळजवळ 55,000 रुपये याचाच खर्च आला आम्हाला. पण काही का असं पाणी लागले ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप अभिमानाचं मला म्हणजे नाही का एक अभिमान वाटला. मी तर फक्त मनातल्या मनात स्वामींच्या नावाचा जप करत होतो. आणि अजून एक तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला. मी जिकडे आम्ही आता बोर पाडतोय ना ते हे खानापूर तालुक्यातलं गाव आहे आणि आम्ही जिकडे राहतो ते तासगाव तालुक्यातलं. मी तुम्हाला अगोदर सांगितलं. आणि मम्मीचा सारखा फोन यायचा. मम्मी घरी होती आणि मम्मी फोनवर मला म्हणजे सारखी म्हणायची की मला माझ्या मनामध्ये एक वेगळीच धाकधूक आहे. मम्मी काय टेन्शन घेऊ नकोस, पाणी वगैरे लागतं भैया. मला घरात मम्मी भैया म्हणते. मग एक मम्मीचा तो एक फोनचा एक आधार वाटायचा. आणि मम्मी मला पहिल्यापासून म्हटलेली 100% पाणी लागते. पाणी हे कंटिन्यू चालू होतं. प्रत्येक एक वेगवेगळ्या स्टेजला सारखं पाणी लागत होतं. म्हणजे नाही का 180 पासून चालू झालं तर 160ला फक्त जरा ओल्ली माती लागलेली. ते 180 पासून जे चांगलं पाणी लागलं ते कंटिन्यू 630 पर्यंत कंटिन्यू चांगलं पाणी होतं. त्यामुळे भारी वाटत होतं. आता बघा एवढी वेळ झाली, रात्र झाल्या तर पण आम्ही कंटिन्यू चालू ठेवलं. कारण की पाण्याचं स्टोरेज पण झालं पाहिजे ना त्या बोरवेलमध्ये. जवळजवळ आता इकडे बोरचं चांगलं बऱ्यापैकी काम झालेलं आमचं. आता इकडं शेवटची पार होती ती राहिलेली. आणि ड्रायव्हर म्हणाला, दादा खूप चांगलं पाणी लागलं आहे तुम्हाला, त्याच्या शुभेच्छा. मी म्हटलं ठीक आहे. आणि सगळे आनंदी होते. सगळं स्वामींची कृपा, ज्योतिबा देवाची कृपा आणि आईवडिलांची पुण्यही.
दुसऱ्या दिवशी लगेच पप्पांनी महादूभाऊला फुल हायर केला आणि त्यांचे काय पैसे असतील ते देऊन टाकले. त्यानंतर माझा भाऊ किरण आहे, त्याच्या सासरे आहेत ते मामा, त्यांनी आम्हाला जाधव इलेक्ट्रॉनिक्समध्ये घेऊन गेले, कारण त्यांच्या ओळखीनं आम्हाला खूप फायदा झाला. जवळजवळ 10,000चा डिस्काउंट भेटला आणि तिथून आम्ही म्हणजे मोटर घेऊन लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही ती मोटर सोडण्यासाठी लगेच आमच्या तिकडे जिकडे बोरवेल पाडलेली तिकडे गेलो सांगलीतून. आणि हे बघा आता इकडे मटेरियल आलं आहे आणि हे सगळे मटेरियल उतरत आहेत आणि वेळ कमी होता आमच्याकडे, कारण की माझा भाव असतो तमिळनाडूला, मी राहतो मुंबईला कामासाठी. मग परत दोघांना पण इकडे तिकडे जायचं असल्यामुळे जर आम्ही फास्टमध्ये सगळ्या गोष्टी केल्या. आणि ही पाईप बघा खाली कितीपर्यंत दिसते, पूर्ण शेताच्या टोकाला गेलेली. म्हणजे किती असं अंतर आपल्याला नाही वाटत, पण जेव्हा ही पाईप मी बघितली ना वरून खालीपर्यंत, तेव्हा मला म्हणजे नाही का खोलीचा जास्तच अंदाज आला आणि बऱ्याच गोष्टी जाणवल्या. कारण की प्रत्येक गावातल्या लोकांचा एक वेगळा पॅटर्न असतो ना. ते ह्या गावात आल्यानंतर म्हणजे कळालं प्रत्येक गावातल्या माणसांचे स्वभाव वेगवेगळे असतात. मग ते थोडं ॲडजस्ट करायला वेळ लागतो, कारण की मी जिकडे राहतो ना तिकडची जरा वेगळी लोक आहेत, जरा इकडची वेगळी आहेत. बऱ्याच गोष्टी थोड्या मॅनेज कराव्या लागणार आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ते खरं आहे. आणि इकडे बघा जवळपास सगळं काम झालेलं आहे. सगळे फिटिंगच्या नादात आहेत, मी शूटिंगच्या नादात आहे. आता फक्त वेट आहे तो फक्त बाहेर पाणी येण्याचा. आणि तुम्हाला सांगतो 2.5 इंची पाणी लागलेलं आहे आणि आपण आउटलेट वगैरे सगळं म्हणजे ओकेमध्ये काम झालेलं आहे. आणि आपलं पहिलं पाणी आलेलं आहे आपलं आउटपुटला. तरी आता इकडे माझ्या भावाचं बांधकाम चालू आहे घराचं, त्याच्यासाठी आता म्हटलं पाणी देऊन टाकायचं त्याला, कारण की आपण आता पुढच्या वर्षीच पाण्याचा यूज करणार आहे. तरी आपण 1 वर्ष आधी ही बोरवेल पाडून ठेवली आणि त्याच्याच लगेच 4 दिवसानंतर मुहूर्त बघून पाण्याचं पूजन करून टाकलं. आता माझी बहीण आणि दाजी गरवा घेऊन आलेले. इकडे मम्मी वगैरे आणि सगळ्या भाऊकीतल्या वगैरे चुलत्या वगैरे असतील, शेजारी लोक असतील, हे पूजा करण्यासाठी आलेले आहेत. आणि आता इकडे बोरची पूजा करणार. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता ते बोरचं पाणी वगैरे आहे ते आम्ही आमचं कुलदैवत ज्योतिबा देव असेल तिकडे दर्शनासाठी पण गेलो आणि देवाला पाणी पण हे करण्यासाठी गेलो देण्यासाठी. तर हे अशा पद्धतीने सगळं कामकाज झालेलं आहे आणि खूप आनंद आहे. आम्ही काही श्रीमंत नाही, पण आज आम्हाला आमच्या आईवडिलांना एक भारी गिफ्ट द्यायचं होतं. त्यांच्या स्वप्नाकडे एक म्हणजे मी म्हणेल पहिलंच म्हणजे पाऊल ठेवलं आहे आम्ही. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आमच्या सगळ्या चेहऱ्यावर त्यांच्या सॉरी मला काय बोलायचं ते बी समजत नाही, आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आणि आज फादर्स डे आहे, पण हा व्हिडिओ मी माझ्या फॅमिलीसाठी अपलोड करतोय. ज्यांनी आम्हाला उभं केलं पण स्वतःची स्वप्न थांबवली, हे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे आणि माझ्या आईवडिलांची पुण्याई. मित्रांनो, आपण आपल्या स्वप्नांचा कधी पण पाठलाग करू शकतो, पण एक गोष्ट सांगतो, ज्यांनी आपल्या स्वप्नासाठी त्यांच्या स्वप्नाचा कधीच विचार न करता सतत आपल्यासाठी काम करत राहिलेल्या आपल्या देवांचंच म्हणजे आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करा. काही गोष्टीमध्ये फक्त पैसा बघायचाच नसतो, तर निष्ठा आणि प्रेमही बघावं लागतं. इथं फक्त गोष्ट थांबत नाही, तर प्रवासाचा पहिलं पाऊल आहे हे. आणि आपल्याला असंच चालायचं आहे. आणि पाणीपूजनविषयी जर सांगायचं झालं तर पाणीपूजन खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. हे फक्त पाण्याचं पूजन नव्हतं, हे होतं ते आमच्या आयुष्याला चालना देणाऱ्या बाबांसाठी, आमच्या शेतासाठी असेल, आमच्या घरासाठी असेल, आमच्या स्वाभिमानासाठी घेतलेलं पहिलं पाऊल होतं. त्यामुळे याचा खूप आनंद आहे. इकडे बहीण दाजी मम्मी पप्पांना हायर करतायत आणि आम्ही म्हणजे मम्मी पप्पांनी पण त्यांना हायर केला. तर कसा वाटला व्लॉग हा कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा. धन्यवाद.